हा नमस्कार. उपस्थित मान्यवर सद्गुरू काका महाराज संध्याकाळी जोशी बंधूंनो, मुख्यत्वे निसर्गदत्त महाराजांची आध्यात्मिक शिकवण आणि यासाठी वाहिलेल्या या आपल्या पहिल्या डिजिटल त्रैमासिकाच्या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यात सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. संपूर्ण कार्यक्रम हॅलो येतोय आवाज? आवाज मोठा पाहिजे. आवाज क्लिअर नाहीये. आवाज क्लिअर नाहीये. आवाज मोठा करा. समजत नाहीये तुमचं बोलणं, है ना? सर शिंदे सर, आपण 2 ठिकाणाहून जॉईन झाले आहात झूम मीटिंगला, त्यामुळे तुमचं दुसरं पीबी 1002 जे आहे ना, त्यातनं आवाज येतोय आणि आपण ज्यातनं बघून बोलताय. हा येस, आता सुरू झालं सर व्यवस्थित. नाही, दुसऱ्यातनं आवाज येतोय कारण इथे ग्रीन होऊन जातं तुमचं दुसरं जे आहे, जो मनुष्य बोलायला लागतो त्याचं ग्रीन होऊन जातं ना. तर पीडी चुबे 1002 हे हायलाइट होऊन जातं तुम्ही बोलायला लागलात की. ते ऍक्च्युअली प्रणिती शिंदेतनं आवाज आला पाहिजे. बरोबर. दुसरं चालू आहे अजून तुमचं? चालू आहे का? लॅपटॉप मुळे ते हा ते हॅलो. डन सर. परफेक्ट ना. ठीक. निसर्गदत्त महाराज यांची आध्यात्मिक शिकवण आणि इतर पारमार्थिक लेखन किंवा वाचन यासाठी वाहिलेल्या या पहिल्या डिजिटल त्रैमासिकाच्या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. वेळेचं बंधन आहे, त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम आपल्याला तासाभरात संपवायचा असल्याने त्याची मर्यादा लक्षात घेता जास्त वेळ न घेता निसर्गदत्त समाधी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ उषा कामत धोत्रे यांना प्रास्ताविक भाषणासाठी मी आमंत्रित करतो. नमस्कार. बोलू? हा बोल. हा. नमस्कार. श्री निसर्गदत्त समाधी चॅरिटेबल ट्रस्ट आज साजरा करत असलेल्या निसर्गवाणी या पहिल्या डिजिटल त्रैमासिकाच्या शुभारंभासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. ज्यांच्या आय एम गॉड ग्रंथामुळे पूर्ण जगातील भक्तगणांना श्री निसर्गदत्त महाराजांची ओळख पटली, त्या आदरणीय मॉरिस फ्रीडमॅन यांच्या शब्दांचे आजच्या शुभप्रसंगी पुन्हा एकदा स्मरण होते. महाराजांचे स्मारक केवळ विटा सिमेंटच्या बांधकाम रूपात न होता ते पुस्तक रूपाने होणे अधिक सोयीस्कर ठरेल. इट शुड बी बिल्ट नॉट ओनली विथ ब्रिक्स बट मोर सो विथ बुक्स, असे विचार त्यांनी 1972 साली अध्यात्म केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात महाराजांच्या उपस्थित काढले होते. अनेक वर्ष मनात रुजलेली त्यांनी दिलेली तीच प्रेरणा आज निसर्गवाणी या दृश्य रूपात अवतरली असे म्हटले तर वावगे होणार नाही. या मासिकाचे संपादक त्यांचे मनोगत आपल्या समोर थोड्याच वेळात मांडतीलच. निंबर्गी संप्रदाय, हिंचगिरी संप्रदाय याचा आधार ग्रंथ समर्थ श्री रामदास स्वामी रचित श्री दासबोध आहे. सद्गुरूंच्या आशीर्वादाने आणि श्री समर्थांच्या कृपेने आज आदरणीय श्री योगेश बुवा रामदासी, कार्यवाह श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड आणि सद्गुरू श्री सहजदत्त महाराज यांच्या पवित्र हस्ते त्रैमासिकाचे प्रकाशन आज होते आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी श्री योगेश बुवांनी तत्परतेने मान्यता दिली, याबद्दल समाधी ट्रस्ट मंडळ त्यांचे ऋणी आहे. ते समर्थ रामदास स्वामी यांच्या विचारांवर आधारित निरूपणे करतात आणि त्यांच्या प्रवचनांचे आणि मुलाखतींचे व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर उपलब्ध आहेत. सहजदत्त महाराज म्हणजेच आपले ज्येष्ठ गुरुबंधू साटम महाराज यांनी महाराजांवर अनेक भक्तिपर रचना केल्या आहेत. त्यांच्या रचनांचे संकलन असलेले पुस्तक गीत निसर्गदत्त प्रकाशित झाले आहे. त्यांची निरूपणे युट्यूब चॅनल @निसर्गदत्त महाराज 3740 वर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे परमार्थातील परमोच्च सतचित्त आनंद हा विषय घेऊन ज्यांनी डॉक्टरेट मिळवली त्या विचारवंत आदरणीय संध्याताई जोशी
ज्या रोज विविध संतांच्या ग्रंथाचे वाचन आणि त्या अनुषंगाने संपूर्ण माहिती, फोटो इत्यादींचे सादरीकरण व्हॉट्सअप ग्रुपवर करतात. आणि या मासिकासाठी ज्यांनी सतत आम्हाला उत्तेजन दिले, एवढेच नाही तर मासिक निर्मितीसाठी आवश्यक ते संपूर्ण सहकार्य देऊ केले, ते मुंबईतील प्रसिद्ध जैन प्रकाशनाचे सर्वेसर्वा माननीय योगेशजी शर्मा या सर्व महनीय अतिथींचे मी मनापासून स्वागत करते. धन्यवाद. Following the Marathi address, I shall now speak in English. A heartfelt welcome to all present for the auspicious launch of Nisargavani, the very first digital quarterly magazine published by Sri Nisargadatta Samadhi Charitable Trust. On this special occasion, we recall with reverence the words of respected Maurice Friedman, the author of I Am That, the book through which countless devotees across the world came to know the teachings of Sri Nisargadatta Maharaj. During the inauguration of the spiritual center in 1972, an event graced by Maharaj himself, Friedman shared a vision that Maharaj's memorial should be built not only with bricks but more so with books. That very inspiration, which has long taken root in our hearts, is today materializing in the form of Nisargavani. One could rightfully say that this digital magazine is a manifestation of that noble thought. The editor of this magazine will shortly share his thoughts with us. Sartha Shri Dasbodh, composed by Samartha Shri Ramdas Swami, is a foundation scripture of the Nimbargi and Insagiri Sampradaya. With the blessings of our Sadguru and by grace of Sri Samartha, today's release of the magazine is being carried out by the holy hands of Reverend Sri Yogesh Bua Ramdasi, executive of Sri Samartha Seva Mandal Sajjangarh. The trust is deeply grateful to Sri Yogesh Bua for readily consenting to grace this event. His discourses and views, based on the teachings of Samartha Ramdas Swami, are available on Facebook and Instagram. Sahasdatta Maharaj, whom we recognize as Satam Maharaj, our respected elder Guru Bandhu, has composed numerous devotional poems dedicated to Maharaj. These compositions have been compiled and published in a book titled Geet Nisargadatta. You can listen to his discourses on the YouTube channel @Nisargadatta Maharaj 3740. Similarly, respected Dr. Sandhyatai Joshi, a distinguished scholar who earned a doctorate on the supreme spiritual practice of Satchit Ananda, conducts daily readings from various saint scriptures. She also shares detailed insights, photos, and content related to them on a dedicated WhatsApp group. Equally invaluable has been the continuous encouragement and support from Mr. Yogesh Ji Sharma, the driving force behind a renowned Zen publications in Mumbai. Beyond inspiring the journey, he played a vital role by fully supporting the creation of this magazine. I wholeheartedly welcome all these esteemed dignitaries and well-wishers. Thank you. उषा कामतांच्या नंतर या निसर्गवाणी त्रैमासिकाचं पहिले संपादक होण्याचं भाग्य ज्यांना मिळालं ते संपादक डॉक्टर सर्वज्ञ धीरज सर्वज्ञ आपल्यापुढे थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतील. मी डॉक्टर सर्वज्ञांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात मांडावं. जय सद्गुरु. आवाज येतोय काका? हा, नमस्कार. नमस्कार. आवाज येतोय ना? थोडासा कमी येतोय, लो येतोय. आता येतोय? येतोय का बाकीच्यांना आवाज? येतोय. हा. जय सद्गुरु. सर्वप्रथम सर्व उपस्थितांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर योगेश बुवा आणि सद्गुरु श्री साटम महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत. आजच्या या पुण्य पावन प्रसंगी आपणाला योगेश बुवा आणि साटम महाराज उपदेशवर लाभले हे सुद्धा आपलं एक भाग्यच म्हणावं लागेल. मुख्यत्वे करून आपण पाहतो की श्रुती मातेनं प्रदान केलेला हा आपला जो औपनिषदिक धर्म आहे, जे आपले वेद आहेत,
ते कर्म, उपासना आणि ज्ञान असे त्रिकांडात्मक आहेत. निष्काम कर्मानं ज्या साधकाची चित्त निर्मल होते, उपासनेनं विक्षेप नाहीसा होतो आणि असं विक्षेपरहित निर्मल झालेलं जे चित्त आहे ते ज्ञान ऐकण्यासाठी पात्र असतं. असा हा गुरुपुत्र ज्याला सद्गुरु बोध प्राप्त झालेला आहे, तो त्यांच्या गुरुकडून जे श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ असतात, साधन चतुष्टय सहित झालेला असा जो गुरुपुत्र आहे, तो गुरुपुत्र त्या ज्ञानाला ऐकण्यासाठी पात्र होतो. मग अंतरंग साधन आणि बहिरंग साधन आणि साक्षात साधन म्हणून महावाक्याचं चिंतन करून विधिमुखानं आणि निषेधमुखानं त्याला मी आत्मवत साक्षी आहे, चैतन्यरूप आहे अशी अपरोक्ष अनुभूती येते. आणि विधिमुखानं किंवा अन्वयमुखानं, अन्वयात्मक पद्धतीनं हा जो साक्षी आहे हा केवळ एकदेशी नसून त्या साक्षीची ब्रह्मरूपता सुद्धा त्याला गुरुकृपेनं प्राप्त होते. गुरुकृपा कळे त्यासी जो शोधे आपणासी. तेव्हा ही परंपरा जी आहे ती अक्षुण्ण परंपरा चालत आलेली आहे. लौकिकामध्ये आपण पाहतो की एक प्रकारे वंश चालतो, परंतु इकडे पण परमार्थामध्ये सद्गुरू हा सद्गुरूचा वंश पण अखंड अक्षुण्ण पद्धतीने चालत आलेला आहे. सद्गुरू नामरूपी बीज आपल्या शिष्याच्या हृदयात ओततात आणि इंचगिरी संप्रदायाचे अनेक जे संत आहेत ते कानडी भाषेमध्ये होऊन गेले. मराठी भाषेमधले निसर्ग महाराज, रणजित महाराज, सिद्धरामेश्वर महाराजांचं साहित्य आपल्याला उपलब्ध आहेच आहे. आणि याचबरोबर वेदांताला वाहून घेतलेले पण अनेक साधू पुरुष आपल्याकडे होऊन गेले. उदाहरणादाखल असं सांगता येईल की ज्या सदाचार या ग्रंथावर, ज्या सदाचार या आचार्यांच्या ग्रंथावर ज्यांचं मराठी भाष्य आहे, असे परंड्याचे आपले हंसराज स्वामी, हंसराज स्वामींचे खूप मोठं साहित्य उपलब्ध आहे. लघुवाक्यवृत्ती आहे, सदाचार आहे, वेदेश्वरी आहे, असे अनेक ग्रंथ आहेत. त्यांनी शपथच घेतली होती, माझं आयुष्य मी पूर्ण वेदांताला वाहून घेईन. त्याच सदाचार ग्रंथावर, त्यांच्या त्याच टीकेवर सिद्धरामेश्वर महाराज, निसरत्त महाराज, रणजित महाराज या सगळ्यांची निरूपण आहेत. आणि जो ओल्ड ज्याचं जे प्रकाशन आहे या ग्रंथाचं, दुर्दैवानं असं सांगावं लागतं की त्या प्रकाशकांनीही सुद्धा तिथे त्या ग्रंथाचे जे ऑथर आहेत, ज्या ग्रंथाचे निर्मिती आहेत, ते त्यांनी दिले की हे नामाला माहीत नाही कोण आहेत, अशी खंत वाटते. तेव्हा असे जे सगळी आपली साधू संत परंपरा आहे, मुकुंदराज स्वामी आहे, त्यांचं परमामृत आहे, हे जे ग्रंथ आहेत, हे जे आपले सनातन वैदिक परंपरा आणि त्या माध्यमातनं स्वतःची ओळख करून घेण्यासाठी, जसं समर्थ सांगतात, जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले, परी जीवा ज्ञानी तैसेची ठेले. तेव्हा हे ज्ञान या सगळ्या साधू संतांचं जे अप्रकाशित आहे आणि आपल्या निसरत्त महाराजांची गिरी संप्रदायाचं, हे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावं आणि त्या ज्ञानाला ऐकून वाचून त्याचं श्रवण मनन निधिध्यासन करून आत्मवत सर्व भूतेषु अशी प्रचिती, कमीत कमी त्याची सुरुवात, त्याची विचारणा व्हावी, हा मानस या वेबसाईट आणि या त्रैमासिका मागचा आहे, हे सांगावसे वाटते. जय सद्गुरू. नमस्कार. आता आपले मनोगत त्यांनी व्यक्त केल्यानंतर आज आपल्या पहिल्या वक्त्या ज्या आहेत त्या डॉक्टर संध्याताई जोशी, ज्यांचा अभ्यास त्यांनी PhD केलेली आहे सच्चित आनंद या विषयावरच, पण त्यांनी गेल्या वेळी आपली वेबसाईट ज्यांनी ओपन केली ते स्वामी हर्षवर्धन, त्यांच्याकडे त्या उपनिषदाचं पण शिक्षण घेत आहे. तर संध्याताईंना मी आपले त्यांनी विचार मांडावेत या शुभप्रसंगी अशी रिक्वेस्ट करतो. संध्याताई. नमस्कार. ऐकू येत आहे? हा, येत ऐकू येत आहे? हो हो.
श्री सर्वेभ्यो गुरुभ्यो नमः. जय गुरु, जय गुरु, जय गुरु. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आणि इथे असलेल्या सर्व महनीय व्यक्तींना मी विनयपूर्वक नमस्कार करते. श्रोत्यो नमस्कार. आजच्या या शुभदिनी श्री निसर्गदत्त समाधी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे निसर्गवाणी या डिजिटल त्रैमासिकाचा दृकश्राव्य पद्धतीने प्रकाशन समारंभ साजरा होत आहे. या प्रसंगी मला 4 शब्द बोलण्याची संधी दिलीत म्हणून मी ट्रस्टचे आणि श्रीयुत अनिलजी चुबे यांचे सर्वप्रथम आभार मानते. स्क्रीन इज द वर्ल्ड अशा आजच्या या डिजिटल जगात निसर्गदत्त महाराजांची महती सर्वदूर जगभर 4ही भाषातून जाण्यास या त्रैमासिकामुळे नक्कीच मदत होईल. आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून निसर्गदत्त महाराज गुरु किंवा सद्गुरूंबद्दल काय सांगतात ते पाहणे उचित ठरेल असे मला वाटते. मला दिलेल्या 5 मिनिटाच्या वेळात मी हे 5 किंवा 6 मिनिटामध्ये मी हे पूर्ण करते. तर ते मी त्यांच्या शब्दात आपल्याला गुरु आणि सद्गुरू यांच्याबद्दल निसर्गदत्त महाराज काय सांगतात ते ऐकूया. ते म्हणतात, 1. माझा गुरुवर विश्वास होता. त्यांनी सांगितले की तू केवळ स्वरूप आहेस, आणखी काही नाहीस. त्यांच्यावर माझा पक्का विश्वास होता. त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून मी त्याप्रमाणे वागू लागलो आणि जे मी किंवा माझे नाही त्याबद्दल विचार करणे किंवा चिंता करणे सोडून दिले. किती सोप्या शब्दात महाराजांनी निश्चिंत जगण्याची गुरुकिल्लीच या बोधसुधेतून आपल्या हाती दिली आहे. 2. सद्गुरूंबद्दल महाराज सांगतात, तुमचा आत्माच तुमचा सद्गुरू आहे. बाह्य गुरु हा केवळ मैलाचा टप्पा आहे. तुमचा अंतर्यामी गुरुच तुमच्या समवेत ध्येयाकडे जाईल, कारण तोच ध्येय आहे. त्याच्यावर त्या अंतर्यामी गुरुवर विश्वास ठेवा, मग तुम्हाला अन्य गुरूंची जरूरच पडणार नाही. 3. जो देखाव्यांच्या मोहकते पलीकडचे सत्य जाणतो तो खरा गुरु. 4. जो तुमची सध्याची अवस्था आणि तुमचे खरे असणे जाणतो तोच तुमचा गुरु. 5. सद्गुरु कृपा नित्य असते आणि ती सर्वांसाठी सारखी असते. पहा किती महत्वाचं आहे. सद्गुरु कृपा नित्य असते आणि ती सर्वांसाठी सारखी असते. 6. सद्गुरु भेटीसाठी तळमळ सुरू झाली याचाच अर्थ सद्गुरूंनी ज्योत पेटवून दिली आहे. पुस्तकाचा एखादा शब्द, अगर पुस्तकाचं एखादं पान देखील हे काम करू शकते. सद्गुरु कृपा गुप्तपणे काम करीत असते. 7. आपल्या हृदयात अगदी खोल कालातीत प्रकाश तेवत असतो. खोल कालातीत प्रकाश, तोच खरा गुरु. इतर गुरु फक्त मार्गदर्शन करतात. 8. अंतर्गुरूचा बाह्य गुरु हा मूर्त आविष्कार असतो. अंतर्गुरु बाह्य गुरुचा काही कालापुरता स्वीकार करतो. 9. बाह्य गुरु मार्गदर्शन करतो तर अंतर्गुरु शक्ती प्रदान करतो. त्याचे दक्षतेने अनुपालन करणे हे शिष्याचे काम आहे. 10. सद्गुरु कृपा फलद्रूप होण्यासाठी शिष्याने सद्गुरु वचनांचा अर्थाचा अर्थ होऊन त्याच्यावर विश्वासून राहिले पाहिजे. त्याच्या वचनाला निष्ठापूर्वक वाहून घेतले पाहिजे. 11. सर्व इच्छा आणि भीती यांचा निराश करण्यासाठी गुरुच्या आज्ञेचे पालन हे फार प्रभावी साधन आहे. तुमच्या रोजच्या जीवनात गुरुपदेशाचा प्रत्येक शब्द जगण्याचा कडेलोट प्रयत्न केला पाहिजे. ते न करता माझी प्रगती होत नाही म्हणून उगाच तक्रार करू नका. प्रगती निश्चित झाली असेल तर ती मध्ये चढउतार होणार नाही. 13. तुम्हाला जर सद्गुरु स्वरूपावर प्रेम करणे असेल, त्याची तुम्हाला भक्ती करणे असेल तर संसाराशी तंटा किंवा भांडण मुळीच करू नका. 14. साधनेविषयी तुमची निष्ठा किती स्थिर आणि सखोल आहे यालाच महत्व आहे. जीवन हाच सद्गुरु आहे. त्याने दिलेल्या धड्याकडे लक्ष द्या आणि त्याच्या आदेशाचे पालन करा.
सत्संगात असणे 15. सत्संगात असणे म्हणजे विश्वास ठेवणे आणि आज्ञा पालन करणे. गुरुचे सदहेतू वाया न घालवणे. तुमच्या गुरुला नेहमी हृदयात धारण करणे आणि त्याच्या शिकवणीचे स्मरण ठेवणे हाच सत्संग आहे. निसर्गदत्त महाराजांनी सांगितलेली ही 15 विधानं, ही 15 म्हणजेच पंचदश, आज पौर्णिमा आहे म्हणून ही मी 15 विधानं संकलित केली आहेत. लौकिक अर्थाने अत्यंत कमी शिक्षण झालेले महाराज, पण सद्गुरु सिद्धरामेश्वर महाराजांच्या सांगण्याप्रमाणे वागले आणि इतक्या महत् पदाला पोहोचले. महाराजांइतका आत्मज्ञानी गुरु सापडणे कठीण. या त्रैमासिकात निसर्गदत्त यांच्या आध्यात्मिक शिकवणुकी बरोबरच इतर तत्वज्ञान आणि तत्वज्ञांचा परिचय करून देण्याचा ट्रस्टचा मानस आहे असेही मला सांगितले गेले. तोही अभिनंदनीय आहे. यामध्ये वेद, उपनिषदे, गीता, योग वशिष्ठ, अनेक आत्मज्ञानी संत तसेच भारतीय तत्वज्ञानातील न्याय, वैशेषिक, सांख्य योग या आणि त्याचबरोबर बौद्ध, जैन, चार्वाक या तत्वज्ञानांचा सुद्धा इथे परिचय करून देता येईल. तुम्ही सर्व श्रोते या त्रैमासिकातील ज्ञानाचा फायदा घ्याल आणि ज्यांना निसर्गदत्त महाराजांच्या तत्वज्ञानाचा फारसा परिचय नाही ते त्याच्या अधिक अभ्यासाकडे वळतील आणि आत्मोन्नती करतील असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद. जय गुरु, जय गुरु, जय गुरु. ऐकू नाही येत. अनिलजी ऐकू नाही येत. संध्याताई धन्यवाद. ओके. धन्यवाद. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत आपण याच्यानंतर योगेश शर्मांचं नाव घातलेलं होतं, पण दुर्दैवाने काल त्यांचा संध्याकाळी सासरेबुवा त्यांचे वारले असा फोन आला, त्यामुळे आज ते त्या कामात आहेत म्हणून येऊ शकत नाहीत. तेव्हा त्यांनी आपल्याला ॲक्च्युली ह्या मॅगझिनसाठी अत्यंत मोठी मदत केलेली आहे आणि ते बोलले असते तर आपल्याला खूप आनंद झाला असता, पण आज ते हजर नाहीत. त्यामुळे आपण आज आपले प्रमुख अतिथी जे आहेत माननीय आदरणीय योगेश बुवा रामदासी यांना त्यांनी आपल्या आशीर्वादपर शब्द बोलावेत अशी मी त्यांना पहिली विनंती करतो. आणखीन त्याच्यानंतर सहजदत्त महाराज पण आशीर्वादपर बोलतील आणि मग आपल्या याचं निसर्गवाणीचं उद्घाटन होईल. तेव्हा योगेश बुवांना मी निमंत्रित करतो. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. माझं भाग्य आहे की आपण मला बोलावलं. एक मिनिट. ऐकायला येत आहे आवाज माझा? पण इथे स्क्रीनवर हॅलो. दिसत नाहीत. नाही दिसतात. हा दिसतात आम्हाला दिसतात. त्या मला काय स्क्रीनवर माझा आवाज येतो ऐकायला आपल्याला? आवाज तर येतो. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. जय जय. मी इथे असणाऱ्या सहजदत्त महाराज त्यांना वंदन करतो. आता आधी ज्या बोलल्या त्या संध्याताई त्यांनाही वंदन करतो. इतरही जे सगळे साधक मंडळी आहेत त्यांनाही वंदन करतो. माझं भाग्य आहे की अशा श्रेष्ठ समूहामध्ये मला श्रवण करायलाही मिळतंय आणि 2 वाक्य बोलायलाही मिळत आहेत. एक मागणं आहे मागितलेलं, त्या मागण्याचं मला फार बरं वाटतं नेहमी. त्या मागण्यामध्ये असं सांगितलंय, त्यासी मज संवाद घडो स्वामी, ज्याची वाणी रंगली रामनामी. आता हे रामनाम, त्यातलं राम हा कोण आहे नक्की आणि त्याच्याशी किती रमलेलं आहे. तेव्हा समर्थांच्या दृष्टीने राम हे आत्मतत्व आहे, परब्रह्म स्वरूप आहे आणि त्याच्यातच जो रमतोय अशा रमलेल्याशी माझा संवाद घडला तर त्या संवादामध्ये जो त्या रामामध्ये रमलाय तो रामाशिवाय काही बोलू शकणार नाहीये. तेव्हा तो जे बोलेल ते रामच बोलेल आणि त्या रामामध्ये रमलेला मला त्या रामामध्ये रंगवून टाकण्याच्या सामर्थ्यानिशी असणार आहे. तेव्हा असेच आपले महाराज आहेत की ज्यांनी एवढं मोठं कार्य उभं केलेलं आहे. विशेष करून खरोखर तत्वज्ञान
जे समजणं खूप अवघड आहे ते सोप्या भाषेत समजावून तो सांगू शकतो, ज्याला स्वतः चा बोध होत नाही तोपर्यंत ते सोप्या भाषेत सांगता येत नाही. आणि महाराजांची संपूर्णच्या संपूर्ण लिखाण, मग ते आपले निसर्गदत्त महाराज असतील, सिद्धरामेश्वर महाराज असतील, बाकी सगळी मंडळी जी असतील, तर त्यांचं लिखाण इतकं सहज, सुलभ आणि ज्याला हल्लीच्या भाषेत म्हणता येईल स्ट्रेट टू द पॉइंट असं आहे. आणि ही वाणी अगदी समर्थांची सुद्धा स्ट्रेट टू द पॉइंट आहे. अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, तथापि सांगो जेणे काही संशय नुरे. इतका अजातवादाला एका वाक्यात, एका ओळीत आणलेलं आहे समर्थांनी. तर इतकं स्ट्रेट टू द पॉइंट ही आपली परंपरा आहे. आणि ह्याचं कारण आपल्याला तिथे जिथे जायचंय तिथे आपले हे सद्गुरू कुठलाही आडावेडा न घेता आपल्याला तिथे पळत घेऊन जायला बसलेले आहेत. आता आपलीच फक्त आवश्यकता आहे की मला त्यांच्याबरोबर पळता तरी यावं, इतपत माझ्या ठिकाणी सामर्थ्य असावं, किंवा मला रडता तरी यावं, म्हणजे ते मला कडेवर उचलून घेतील आणि मग ते पळून आपल्याला घेऊन जातील. तर दोन पैकी एक सामर्थ्य पाहिजे. एक तर मी भक्तीमध्ये रमलेलो पाहिजे पूर्ण, की मी रडायला लागलो की ते मला उचलून घेतील, किंवा मी ज्ञानाधिकारी पाहिजे, त्यांच्या मागोमाग ते जे सांगतील त्यांच्या मागोमाग मला पळता तरी आलं पाहिजे. पण आता मी कसा अधिकारी आहे कोणास ठाऊक, पण एवढं मात्र निश्चित आहे की मी अधिकारी नाही हे त्यांना कळतंय आणि मला त्यांना सोडवत नाहीये. एवढी जरी आपली शिदोरी असली तरी पुरे. बाकी सगळी काळजी कडेवर घ्यायचं का पळवत न्यायचं ते बघतील आता, एवढी मात्र निश्चित खात्री आहे. आणि अशी जिथे समजवणूक होणार आहे, असं ज्ञान, असं सामर्थ्य जिथे साधकांच्या ठिकाणी निर्माण होणार आहे, त्याची आजपासूनही उपलब्धी होणार आहे ऑनलाईन मासिकाच्या मार्फत. ह्यातनं जे लेख निर्माण होणार आहेत, ह्यातनं जे वाङ्मय प्रकाशित होणार आहे, त्यातनं विवेक आणि भक्ती दोन्ही गोष्टी जाग्या करण्याचं महत्वाचं काम हे मासिक करणार आहे. तेव्हा अशी उपलब्धी, आणि ते स्पेसिफिकली ऑनलाईन आपण करून देत आहात, हे खूपच छान आहे. ज्यांनी ज्यांनी ह्या कार्याला सहाय्यभूत झालेले आहेत त्या सगळ्यांना वंदन. आणि ही जी उपलब्धी करून दिलेली आहेत त्या ज्यांच्या आशीर्वादाने होत आहे ते आपले सहजदत्त महाराज आणि इतरही महान महनीय साधक मंडळी आणि जे टेक्निकल सपोर्ट टीम असेल त्या सर्वांच्या चरणी वंदन करतो. आणि ही साधकांसाठीची जणू काही मेवा उपलब्ध करून दिलेला आहे त्याबद्दल समर्थ चरणी प्रार्थना करतो. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद योगेश बाबा. नमस्कार. आता सहजदत्त महाराजांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडंसं व्यक्त करावं. नमस्कार, जय गुरु. अनिल दादा माझे गुरुबंधू आहात, उषाताई, योगेश बुवा, संध्याताई आणि इथे सगळे जमलेले जे आहेत सर्वांना नमस्कार. निसर्गवाणी असं तुम्ही नाव त्रैमासिकाला दिलं. आवाज येतोय का? येतोय येतो येतो. निसर्गवाणी असं नाव तुम्ही फार सुंदर आणि समर्पक आहे त्रैमासिकाला जे तुम्ही नाव दिलेलं आहे. बरोबर, कारण निसर्ग आणि वाणी खर तर हे काही एकत्र येण्यासारखे शब्द नाहीये. निसर्ग जो आहे तिथे वाणी पोहोचत नाही, तिथे वाणी नाही. पण निसर्गाबद्दल जे काही सांगितलं जात आहे संतांच्या द्वारे, सद्गुरूंच्या द्वारे, त्यात तिथे माध्यम झालेली आहे ती वाणी आहे. बरोबर आहे. तर आपल्या सर्व सद्गुरूंनी, संतांनी त्या वाणीचा आधार घेऊन ते निसर्गदत्त तत्व काय आहे किंवा ते निसर्ग तत्व काय आहे त्याची जी काही माहिती, त्यांच्या दृष्टीने ती माहिती, आपल्या दृष्टीने ते ज्ञान, अध्यात्म ज्ञान, परमार्थ ज्ञान, आपल्या दृष्टीने संताला ती माहितीच असते. कुठचंही शब्दाचं जे काही आहे ना ते संताच्या दृष्टीने केवळ माहिती असते.
आपल्याला ते अगाध ज्ञान असतं. तर ते निसर्ग वाणी हे जे नाव आहे ना, तुम्ही आपल्या महाराजांनी किंवा कोणत्याही संतांनी ते जे गुह्य ज्ञान, भगवद्गीतेमध्ये सुद्धा त्याला गुह्य ज्ञान म्हटलेलं आहे, बरोबर. ते गुह्य ज्ञान कोणालाही उपलब्ध होणं शक्य नाही. कोणालाही ज्याची पात्रता तिथे झाली तिथपर्यंत पोहोचण्याची, त्याला ते सहज होतंय. आणि मग तो सर्वांना ते मुक्त हस्ते वाटून टाकतो, काही ठेवत नाही. आमच्या महाराजांचं असं होतं की एखादी गोष्ट त्यांना कळली ना, ताबडतोब संध्याकाळच्या किंवा दुसऱ्या दिवशीच्या सकाळच्या निरूपणात सांगून टाकायचे. काही ठेवलं नाही त्यांनी आपल्याकडे. एवढं जे काही वाङ्मय आहे, निसर्गदत्त वाङ्मय, वाङ्मय अजूनही सर्वांपर्यंत पोहोचलेलं नाही. त्यातलं बरंच असंच आहे. जरी प्रवचनांची पुस्तकं निर्माण झालेली आहेत, छापली गेली आहेत, तरी सुद्धा सर्वांपर्यंत ते पोहोचलेलं नाहीये. तर हे माध्यम जे आहे ना, जे आता आपल्याला विज्ञानाद्वारे, तंत्रज्ञानाद्वारे हे माध्यम उपलब्ध झालेलं आहे, ह्या माध्यमाचा आधार घेऊन ते आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवता येईल. म्हणून जे अप्रकाशित आहे आणि प्रकाशित आहेत परंतु सर्वांपर्यंत पोहोचलेलं नाही, इथे संपादक महाशय आहेत आणि आपण सगळे याच्यात हे सगळे नियोजन करणारे सगळे आहात. तर ते पोहोचेल या तुमच्या त्रैमासिकाद्वारे. बघा कसं मला काय काय आठवतंय. निर्भयतेचं भांडार म्हणून छोटीशी पुस्तिका होती, कैवल्य लेणे म्हणून छोटीशी पुस्तकं होती, बरोबर आहे. तर अशा प्रकारे काय 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 लेख अजून कुठेतरी असतील तर ते आपण इथे प्रसारित करू शकू, बरोबर. एक गोष्ट झाली. दुसरं असं तर निसर्गवाणी म्हणजे संतवाणी. संत म्हणजे जे सत्तत्व आहे ते जाणणारा आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणारा. उपयोग कशाचा करते? वाणीचा. वाणीच्या आधारे जे काही तयार झालं त्याला आपण वाङ्मय म्हणतो. तर निसर्गदत्त वाङ्मय तुमच्या ह्या त्रैमासिकाद्वारे पोहोचणार आहे सर्वांपर्यंत, बरोबर. म्हणून हा तुमचा उपक्रम खूप स्तुत्य आहे. तुमचं त्या दृष्टीने मी अभिनंदन करतो. आता बघा, मगाशी इथे कोणी उल्लेख केला, योगेश बुवांनी उल्लेख केला, त्याच्या आधीच्या वक्त्याने कोणी, की सदाचारावरची अनेकांची निरूपणं आहेत आणि निसर्गदत्त महाराजांची आत्मस्पर्शमध्ये जी निरूपणं आहेत, कळलं का, ती अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेली नाहीत. एक एक निरूपण असं घेतलं ना की त्याला काव्यात्म पातळीवर, म्हणजे जसं ज्ञानदेवांचं वाङ्मय आहे, पटकन त्यातनं अर्थबोध होत नाही, परंतु त्याचा जो दर्जा आहे अक्षर वाङ्मयाच्या दृष्टीने जो दर्जा साहित्याचा असतो, तसं साहित्य मूल्य असलेलं, काव्य मूल्य असलेलं ते गद्य भाषण आहे. त्या प्रत्येक सदाचारावरची जी महाराजांची निरूपण आत्मस्पर्शमध्ये विशेषतः, तर ते त्याचा जर लोकांना तुमच्या त्रैमासिकाद्वारे तुम्ही जर लोकांपर्यंत ते पोहोचवलं ते खूप सुंदर, चांगली गोष्ट घडून येईल. आता हे त्रैमासिक कसं होणार आहे, कसं व्हायला हवंय? समर्थांनी सभास्तवांमध्ये, सभास्तवन म्हणून एक समास आहे, मला वाटतं पहिल्या दशकातच आहे, की तिथे परमात्मा समर्थ सांगतात किंवा स्वतः भगवंत सांगतोय. काय सांगतात भगवंत? की मी वैकुंठामध्ये नाही, योगाने जिथे काही त्यांचं कार्य आरंभ करतायत तिथेही मी नाही. कोणाच्या हृदयामध्ये मी असेन? तर माझ्या भक्ताच्या हृदयामध्ये मी आहे. मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदाला सांगितले. तर हे आपण जे काही आरंभलेलं आहे ते निसर्गदत्त भजन आहे.
निसर्गदत्तांच्या बद्दलच्या श्रद्धा भावनेतून, भक्ती भावनेतून आरंभलेलं हे भजन आहे. तर महाराज निश्चित ह्या तुमच्या सभेमध्ये आहेत, असणार आहेत, आहेतच. हा, तर मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. महाराजांच्या आशीर्वादाशिवाय शक्यच नाही कोणती गोष्ट. एक तर सुचणं तेव्हा हे तुम्हाला सुचलंय आणि ह्या कार्याला तुम्ही आरंभ केलेला आहे, म्हणजे महाराजांचा आशीर्वाद निश्चित आहे. बरोबर. मगाशी डॉक्टर सर्वज्ञ यांनी फार सुंदर विवेचन केलं आणि त्यांनी एकंदर म्हणजे त्यांचा अभ्यासाचा आवाका केवढा आहे त्याचं दर्शन त्यांच्या बोलण्यातून झालं. तर तुम्हाला जे संपादक लाभलेले आहेत तेही उत्तम आहेत. त्यांचा व्यासंग चांगला असणारच, तो त्यांच्या संपादनातून आपल्याला सगळ्यांना दिसून येईल. बरोबर. आणखी तुम्हाला एक आपले रमाकांत महाराज आहेत किंवा आमचे इतरही गुरुबंधू आहेत, तर त्यांच्याकडून महाराजांबद्दल आणि महाराजांच्या वाङ्मयाबद्दल काय काय तुम्हाला मिळवता येईल त्याचा प्रयत्न करा. त्याचा प्रयत्न करा की आजही महाराजांचे शिष्य आहेत, तर त्यांच्याकडून काय आपल्याला प्राप्त करता येईल महाराजांबद्दल, विशेषतः निसर्गदत्त महाराजांबद्दल. त्या दृष्टीने तुम्ही एक लक्षात ठेवावं, संपादकांनी आणि आपण सर्वांनी. आणि तुम्हाला आणखी काय खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या कार्याला. तुमचं जे प्रेम आहे महाराजांबद्दलचं तुमच्या हृदयाने, त्या प्रेमाला, सद्भावाला मी वंदन करतो. नमस्कार. जय गुरु. जय गुरु. नमस्कार. आता सहदत्त महाराज, तुमच्याकडे मी एक लिंक पाठवलेली आहे. हा, वेबसाईटवरची लिंक तुमच्या व्हॉट्सअपला पाठवली आहे. एक तिला मिनिट. निसर्गदत्त समाधी.in बघा. आताच तुमच्याकडे पाठवले बघा. व्हॉट्सअपला पाठवली. हा, ती क्लिक करायची. निसर्गदत्त समाधी.in असं आहे बघा. ती क्लिक केल्यावर निसर्गवाणी नावाचं त्याच्यामध्ये एक पेज उघडेल. हो, होय. बरोबर. हे पॉज करा. हे पॉज कर. केलं. आणि मेनू मध्ये जा आणि त्याच्या खाली निसर्गवाणी असे मॅगझिन असेल. आलंय. त्याच्यावर क्लिक करा म्हणजे ते उघडेल पेज, ज्यामध्ये 4 भाषामध्ये असेल आणि ते डिस्प्ले करा. मराठी, हिंदी, कन्नड दिसतंय. आता ते मराठी जर एक कुठलं पेज दाखवा असं सगळं आपलं उद्घाटन करायचं. मराठी कुठलंही ओपन करा. बरं. आणि ते आपल्या कॅमेऱ्यावर दाखवा. मराठी आलंय. ठीक आहे. ते तुम्ही जर हे केलं ना, त्याला पेज डाऊन अप केलं तर त्याच्यावर वेगवेगळे पेजेस दिसते. 4 भाषा त्याच्यामध्ये येत आहेत बघा. हळूहळू घ्या. योगेश बुवांचा व्हिडिओ चालू नसल्यामुळे मला कळत नाही की ते आहेत की नाहीत. तर हे ते मॅगझिन 4 भाषांमध्ये आहे. आणि दिसतंय ना. हो. योगेश बुवा त्यांना मेसेज केला पण त्यांचा व्हिडिओ चालू नाहीये, त्यामुळे आपल्याला कळत नाही की व्हिडिओ आहे. मी ऑनलाईनच आहे आणि ऐकतोय आणि माझा व्हिडिओ पण चालू आहे. योगेश बुवा, ती लिंक मी तुम्हाला पाठवली बघा. मी ओपन केली बॅकग्राऊंड मध्ये, फक्त मी मोबाईल मधनच झूमला जॉईन झालेलो आहे आणि त्यामुळे मला असं दाखवता येणार नाही. अच्छा, ठीक आहे. तर तुमचे दोघांचे खूप धन्यवाद की आज या कामाला तुमचे शुभ असते. हे निसर्गवाणीचं प्रकाशन झालंय म्हणून. हो. ते आता शेवटी महत्वाचं काम म्हणजे आभार प्रदर्शनाचं काम. त्यासाठी मी तुषार नाईकला
आभार प्रदर्शन करण्याची निमंत्रित करतोय तुषार नाईक. नमस्कार. आवाज येतोय? हा, येतोय. आवाज येतो? मला येतोय. येतो. हा, बोल. नमस्कार. बोलू? हा, बोल. आवाज येतो सगळ्यांना? होय. नमस्कार. उपस्थित सद्गुरू गुरुवर्य ह्या सगळ्यांना पहिल्या प्रथम गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच उपस्थित असलेल्या लोकांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. श्री निसर्गदत्त चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून निसर्गवाणी पहिल्या डिजिटल त्रैमासिक दृकश्राव्य पद्धतीने संपन्न झालेल्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपला बहुमोल वेळ दिल्याबद्दल आदरणीय पूज्य श्री योगेश बुवा रामदासी आणि सद्गुरू श्री सहजदत्त महाराज यांचे समाधी ट्रस्ट त्याचप्रमाणे संपादक मंडळातर्फे मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून सहभागी झालेले सद्गुरू श्री निसर्गदत्त महाराज यांच्या शिकवणीवर प्रेम करणाऱ्या डॉक्टर संध्याताई जोशी आणि डिजिटल मास्टिक ट्रस्टने तयार करावे यासाठी सुरुवातीपासून पाठपुरावा करणारे आणि आपला संपूर्ण सहभाग देणारे जैन प्रकाशाचे मालक जरी आज हजर नसले तरी श्री योगेश शर्मा यांना मनपूर्वक धन्यवाद. निसर्गदत्त समाधी .in वेबसाईटवर या कार्यक्रमाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध होणार आहे. ते श्री दिनेश कदम यांच्या सहकार्यामुळे आणि श्री अमरनाथ साठे यांनी दिलेल्या मदतीमुळे त्या दोघांना धन्यवाद. श्री रोहित आवटे CA यांचे मासिकासाठी पहिली जाहिरात त्यांनी दिली, त्यांचं मनापासून आभार मानतो. तसेच सर्व श्री अनंतराव कुलकर्णी शांती कुटीर संदेशचे संपादक श्रीकृष्ण संपगावकर दीपक वैकुंठे यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आभार. तसेच आणि एक आवर्जून नाव घेणं जरुरी आहे, ते म्हणजे कुठलाही कार्यक्रम अथवा समारंभ आयोजित करणं आणि तो व्यवस्थित संपन्न होणं हे जेवढे जरुरी आहे, तो प्रत्येक समारंभ ऑनलाईन असो या ऑफलाईन असो, तो संपन्न होण्यासाठी जे परिश्रम घेतले जातात त्या व्यक्तीचं नाव घेणं मला जरुरी वाटते आणि ते म्हणजे परमपूज्य श्री अनिल प्रेमानंद चुबे यांचे पण मी आभार मानतो. या सर्व कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात याबद्दल आपणा सर्वांनाही खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद तुषार. आणि आता हा कार्यक्रम आपला पूर्ण वेळेत संपलेला आहे असं मी जाहीर करतो. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि हे मॅगझिन सगळ्यांनी वाचून त्याचे वाचक आणि त्याच्यामध्ये लेखनाच्या निमित्ताने लेखक पण व्हावं अशी इच्छा प्रदर्शन करून हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. धन्यवाद. 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 थँक्यू उषा. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद. हा, जय गुरु. 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 जय सिद्धराम. कसीम भाई.